आल्या हो तुम्ही दोघीच्या दोघी हे करा आले व आ तुम्हाला म्हटलं लसण निवडा टमाटर कापा म्हटलं आणि हे कढीपत्ता गी तोडताड करा म्हटलं सांबार निवडून द्या म्हटलं बसल्या दोघीच्या दोघी बी एकही जण नाही करून राहिलं आ तिकडं भातही झाला वरणही झालं भाजीच राहिली भाजी पोळ्या झाल्या आणि तुमचं चालू आपलं आ काम करता का मजाक करता काही समजत नाही का तुमचं पाय अशी आहे घनघनानी माई आत्या माहित आहे का तुले तू अजून पाहिलंच नाही माझ्या राधिका आत्या तर लयच घमंडी आहे करून तर राहिलो आत्या लसण गिसन निवडून राहिलो सर्वच तर करून राहिलो कांदे आणणं जाईना कांदे चिरतो ना जाईना कांदे गिंदी घेऊन ये मसाला आम्ही निवडणं आवड करतो मग मिक्सर मधून काढजो काय रे बोलून राहिली तर वाचच ते आहे पोया मोठ्याच पोरी आहे बाई यावाल्या हा तोंडाला तोंडच मोठं देते आहो सोनू भुली झाल्या ना पोळ्या मिस तर करू लागल्या आणि इकडे येऊन बसली मी आता आणि तुम्ही कामनाशा करून राहिल्या दोघीच्या दोघी पटपट करणं तुमच्या गोष्टी बंद करा आणि काम करा पटपट सांगू बाई संध्या कधी येईन व यायले काम माय भाऊ ती एकदम असाय बाई हे सोनीचा बाप तर कधी येईन यायले काम नुसतं लसण अद्रक नसे सांबार निवडायला लावला तर किती वेळच्या बसल्या बाई त्या बसाले करा ना लवकर लवकर का व सोनी तुले लसणही निवडता नाही येत का व कशी करशील व तू माझ्या घरची सून बनशील का नाही हे असंही करशील तर मी नाही बनवत मग माय पोराला मागत नाही तुले रजतले आत्या नको मागू बरं तू मला मागून पस्तावशील पाहिजे बरं दुसरी शेकांदी चांगली पोरगी मागून दे रजतले मग मी मला नको करू काऊन का तुला पस्तावशील मग समोर मला मागून माय बाई पस्तावीन का मी काऊन हो सोने काऊन पस्तावीन मी माय पोरासोबत तू लग्न केलं तर मी पस्तावीन म्हणतं काऊन काय झालं व आत्या तुला जर मायवाला राजेसोबत लग्न करून दिलं ना तर मी 8 दिवसात घराच्या बाहेर निघीन आणि हे सर्व घर माझ्या नावावर करून मागीन मग मी रजतले सर्वच्या सर्व तुले राहू नाही देणार तुले हाकलून देईन मी घराच्या बाहेर तुले ठेवणारच नाही मी पाहिली केवढी बदमाश आहे व त्या बापाने शिकवलं का हे वाला हो हो सोनी त्या बापाने शिकवलं का त्या मायने शिकवलं मलाच हाकलून देशील माझ्या घराच्या बाहेर माझ्या पोराचं मन नसतं ना बाई तर मग सांगितलं असतं तुले त्या पोट्ट्याचं मन आहे तू यात म्हणून म्हणून राहिली आणि तू मला घराच्या बाहेर हाकलशील नाही घराच्या बाहेर तर हाकली ना साकली आणि तू जबरदस्तीने राहिली ना तर तुला सर्व काम करायला लावीन आत्या मी म्हणून म्हणतो मला मागू नको मला पहिलेच काम करता येत नाही तूच तर म्हणतो ना काम नाही शिकत काय मी शिकतच नाही काम माय बाई कशा आहे बाई या सोनू तर तोंडावरच बोलते बाई काय करावं बाई यायचं आलं सोनूचं अहो तुम्ही दोघीच्या दोघी सारखेले वारकेच झाले का हो भुले ना सोने अहो काहीच बसल्यावर कराले आणा इकडे करू लागतो मी आणा तुमच्याकडून काही नाही होणार निसत्यानी आणि हा निसता गोष्टी सांगायलेच फक्त आहे तुम्ही एक नंबर बाकी काही नाही होत तुमच्याकडून आणा करतो मी पट्ट द्या अहो आई हे पाय ना सोनी काय म्हणून राहिली मला पाय हे प्रकाश दादानं असं शिकवलं का येले बा मला म्हणते तुले घराच्या बाहेर काढून देईन म्हणते मी तुले भांडे घासायला लावीन कपडे धुवायला लावीन म्हणते माय लग्न त्या पोरासोबत करू नको म्हणते अशी बदमाश आहे हे वाली सोनी पाय लाजच नाही बाई राधिका तिले लाज बिलकुल आहे नाही या सोनीले बिलकुल लाज नाही काय बोलन तिचा काही भरोसा नाही मग एक दिवस मी काय म्हणलं होतं हो म्हणलं तू काम नाही करत धाम नाही करत म्हटलं नवऱ्याच्या घरी कशी करशील हो म्हणलं कशी काय दाख नवरे तर ती काय म्हणते मला मग काय झालं म्हणते केले तर काय करू नाही येत काय म्हणते अशी बोलते बेसरमानाची आणि तिच्या बापाने सांगितलं ना काय बाई हे सोनू तर अलगच आहे बाई पोरगी संध्या तुला हसा येऊन राहिला तिचा बाप काय म्हणे तू बोलतो म्हणे माया पोरीले तशी म्हणून माय पोरगी बोलते म्हणे तशी म्हणे काय करन तर ते म्हणे तू काऊन बोलतो म्हणे मग बापही तिच्याकडूनच भाग घेते पोरीकडून म्हणून तर एवढी चढली व माय बोलते फक्त तर मायले ऐकत नाही हे पोट्टी कायच करन का बाई लग्न झाल्यावर कायच करन आजी होते ना बरोबर सगळं आता लहान आहे ते आता आहेच किती 11वीत होते ना करन ना ते बरोबर पोरीले मग समजते आपापलं असं थोडी असते आता आम्ही कुठं आमच्या घरी आता ते तर 11वीतच आहे मी तर फायनल इयर 15वीत होती तरी पण कामं नाही करो पण शिकलीस ना करतोस ना मी असं काही नाही मला मायनं शिकवलं म्हणा लग्नाच्या पहिलेच शिकवलं पण करो नाही मी पण आता करतो ना सगळं बरोबर समजते आजी पोरीले आपलं लग्न झाल्यावर नाही मामी आतापासूनच कर म्हणते मला ते शाळा सोडून दे म्हणते कामच कर म्हणते 11वीत असूनच मला काम आले लावते बुडी माझ्या घरची भरलीच बुडी आहे असं नाही बोला असं बोलत असते का आजी होईल ना तुमच्यावाले असं बोलत असते का बोलू दे ना बाई बोलू दे बापच तर काही म्हणत नाही तिले मला बुडी म्हणते तर बुडी म्हणून राहिली बदमाश वानाचे त्या बाप जर नसताना इथं बाई तर चांगली झोड
आवरू सोने मामा आली बुडी म्हणतं का तू आली ते नागपूरवाली आजी लय जेवण आहे काय नाही वाटतं तिचे केस पिकले मायावाले नागपूरवाल्या आजीचे गंगूबाईचे केस पिकले ना तिचे बी ते बी तर म्हातारीच आहे पण ती ये ती आले मायासारखी नाही आहे काही ते ती माय मला नुसती टोमणीच मारत राहते माय मागच लागते नुसती काळी घेऊन मांग लागाले कोणी नाही बोलत आणि हे ना काकू नुसती माय मांग लागत राहते माय नागपूरवाली आजी अशी नाही काही काय करा बाई यायचं मजाच मजा आहे बाई यायची वाली पाय कमी बदमाश आहे हे वाली पाय हा नागपूरवाली आजी चांगली आहे म्हणते तिची मी काय करतो तुले व आ चिमटे घेतो का तुले व हो आ जाय मी काहीच करत नाही हे ते लसण बी नाही निवडत नाही तो टमाटर बी नाही निवडत आणि ते काहीच नाही निवडत आजी आणि आत्या जाय मी चालली तिकडं काजल चाल ना आता लय दिवस झाले तू इकडंच आहे तर चाल ना मग सोबत आता गाडीत इथून चाललो जाऊ मग आपण सरळ सरळ आपल्या घरी तिकडं चल ना आजी जवाई ते नवरीन गेली पत फेऱ्यासाठी आता येणार आहे ते पोरगी आज पाहुणसार आहे इथं तिचं मन आहे इथं राहायचं आजच्या दिवस आम्ही राहणार आहे उद्या सकाळी निघू इथून आणि मग लागेच केवळ सोबत परवाच्या दिवशी पाठवतो तिले तिचे कपडे गिपडे आहे ना तिकडंच आहे घरी तिचे कपडे गिपडे सर्व सामान तिकडंच आहे तिचं राहायची इच्छा आहे तर परवा देतो ना पाठवून आता 2 दिवसानं का होऊन राहिलं आजची रात आणि उद्या सकाळी आम्ही इथून निघणारच आहे परवाच्या परवाच हिला पाठवून देतो सोबत काय रे नेता काजलचा नवरा म्हटलं थोडासा वयस्करच वाटते पण काजलपेक्षा आहे ना वयस्कर नाही वाटत काजी ताई आशा ताई वाटते ना वयस्कर काजल लहानशीच वाटते ना वयस्करच वाटते बाई आव बाई सरकारी ड्युटी आहे ना करू ना त्याची मग शिकला गिकला असन उशिरा पाशिरा लग्न झालं असन ते बायको बिचारी मेली एक लेकरू झालं तिले ना आता मग वयस्कर असणारच आहे ना आता काजलचं कसं पहिले तिनं तिच्या मतानं केलं ते बी नाही टिकलं जास्त वय थोडी होतं तिनं तिच्या मतानं केलं तेव्हा 18-19 वर्षाची तर होती ते मग तिचं वय कसं तिचं ना वयाची आहेच नाही ना काजल हो ते आहे म्हणा पैसे आदल्यानं चांगली पडली ना बाई पोट्टी आहे काजल मग काय करता पा बरं केवढी मोठी गाडी आहे 4 व्हीलर आपण पा आपलं पा कसं जीवन आहे नुसतं मातीतच चाललं आपलं जीवन सर्वच्या सर्व चांगलं आहे म्हणा बरं आहे काजलचं जाऊ द्या हा पैसा महत्वाचा आहे ना बाई या जमान्यात काय करता चांगलं भेटलं ना तिले दुसरं तरी आणि नवराई स्वभावले चांगला आहे म्हणते ते सांगे काजल मध्ये स्वभावले चांगला आहे म्हणते पोरगा हा मग काय पाहिजे अजून स्वभावले चांगला आहे पैसा हदला आहे सासूही मस्त आहे म्हणते तिची अजून काय पाहिजे हा थोडासा वयाचा आहे बा असं असलं काय करतं सर्व गोष्टी बरोबर थोडी भेटते मग भाऊ थांबून जा ना जे आजच्या दिवस जी आज स्वयंपाक गिंपाक आहे पाहुणसर आहे आजच्या दिवस थांबून जा संध्याकाळपर्यंत जा लागेच नाही तर एवढंच जायचं अर्जंट आहे तुमचं तर जेवण खावण करून नाश्ताच केला जी तुम्ही संध्याकाळी जा ना निघ जा संध्याकाळी नाही ताई जेवणाचं काही एवढं हे नाही म्हणा जा लागते म्हणजे काम आहे ना जा लागते ड्युटी पाणी आहे का नाही त्याच्यामुळे जा लागते आणि घरी बी बाबाकडून जास्त काही हे होत नाही उठणं बसणं तर मलाच काय पाहा लागते सर्व काही तर त्याच्यामुळे तसं माझ्या लहान भाऊ घे आहे म्हणा पण जाणं जरुरी आहे ना आता जेवणाचं काय एवढं राहिलं झालं नाश्ता पाणी येतो मग बरं बाबा आता तुम्हाला आम्ही तर म्हणलं राहा म्हणून तुम्ही नाही म्हणता ठीक आहे बाबा चल मग काजल येतो मग हे केवळ भाऊ सोबत येतो मग नंतर आणि याच्या वेळेस फोन करतो मला चला जवळ येतो ना तिथपर्यंत गाडीपर्यंत सोडायला चला आई तुला म्हणलं म्हणून मानले तरी त्या मतानं ऐकते नाही तर मला चाल रेच करी बाई हा चाल कर लवकर तयारी काजल चाल रेच करे आमाय बाई चाल रे म्हणते तुम्हाला हे भाऊ चाल रे काऊन म्हणते हो ताई असेच बोलते मला ते चाल रे काजल ये रे काजल जा रे ये रे असेच बोलते ते त्याच्या पोरीला तसेच बोलते ते त्याचे स्वभावच तसा आहे म्हणजे त्याची बोलण्याची भाषाच तशी आहे ये ग इकडं जा ग इकडं अशी नाही म्हणत चाल रे ये रे ए काजल गे रे असेच बोलते ते पोरावानी आमाय बाई बरं आहे बाई आल्या भाऊचं तर मग आ हो माय देखता 1-2 वेळा दिसले मला बोलतानी पण आपल्याला बरं नाही वाटत ना म्हणाले जाऊ दे बाई म्हणलं आता बोलते तर बोलते चला तिकडं आता भाजी गिजी करतो मी पोळ्या गिड्या झाल्या का संध्या दिसली ना मला तुम्ही दोघी तिघी दिसल्या ना पोळ्या करताना संध्या कुठं आहे नंदाई संध्या आराम करून राहिली काय माहित का तिला पोळ्या गिळ्या टाकू लागले आणि बसली बिचारी करू लागते होतही नाही तिच्याकडून आता खाली बसणं उठणं कठीणच आहे तिला आता 7वा लागला तर त्याच्यामुळे तिला राहू देवा पण नाही ऐकतच नाही तुमची सून तिला राहू देवा म्हटलं हाय एवढ्या जणी तरी बसली बिचारी पोळ्या लाटू लागाले काय माहित का अंगच गरम झालं तिचं तर तिले का नाही झोपाले लावलं थोडंसं एक गोळी दिली तिले
ते डॉक्टरनं सांगितली ना ते गोळी दिली तिले. आता झोपली आहे माय. अहो आपल्यासारखी नाही आहे, थोडीशी नाजूकच आहे. तिचं काम अलग आहे संध्याचं. नाजूक आहे बाई थोडीशी ती. तिला अशी दगदग जास्त काही सहन होत नाही. तरी पण मिसडली गिसडली गमून गिमून राहिलं तिले. नाही नाही ते म्हणून राहिली गमून गिमून राहिलं म्हणते. ताई म्हणते मला इथं तिले म्हटलं बाई मधा मधात करू नको म्हणलं. तू जात जा तिथं पोरी जवळ बसत जा म्हटलं. पोरी तर आता दिवसभर ही हा हा करते तर सांगण्यावरून जाते की ती म्हणा पोरी जवळ बसाले गिसाले. थोडंसं तर तिले नाही तर आजच्या दिवस आहे ना आपण तर थोड्या वेळानं तिले का केवल सोबत इकडल्या दवाखान्यात दाखवून पा. तिचा अंग गरम आहे तर ह्या त्या गोळ्या द्याले नका लावू. अहो तर घुबड तोंडी मी काय हे ते गोळी दिली का तिच्या जवळची दिली ना. तिनं सांगितलेली गोळी मला. तिनं सांगितले तिच्या पर्स मध्ये कोणती गोळी आहे कोणती द्यायची तर आपलंच लावते. ह्या त्या गोळ्या नका द्याले लाव म्हणते. मी काय जाणून बुजून दिली का आता मी यायले तरी कायले म्हणलं बाप्पा यायले तरी कायले एवढी मिरची लागा लागत होती तर काय माहित. आजी तसं नाही दवाखान्यात दाखवू का म्हणतो मी. चाल बाप्पा तिकडं कामं राहिले करायचे. जेवण करा लागन ना आता. वाढणं उडणं करा नाही लागन का. आई झाली ना भाजी झाली का तर पहा थोडीशी ते आणि वाढणं करू इकडं. माणसाईले भुका लागल्या. पाहिलं ना तुम्ही हे असं राग येते मग हिचा करून हिचा बोलते गेलते टोमना मारून देते ना. म्हणते मी असं नाही म्हणलं आणि तसं नाही म्हणलं. आता मला का नाही आपल्या संध्यानं सांगितली ताई म्हणते त्या पर्स मध्ये गोळी आहे. तिनं लेबल दाखवलं मला आणि मला सांगितलं द्याले. तिला पाणी दिलं गोळी दिलं मीनं. तिनं सांगितलं तेच दिली का नाही आपलीच लावते करून. जाऊ दे बाई दुसऱ्याच्या घरी आहे आपण. कुठे इथं झगडे करायला परवडतं. जाऊ दे ना तेवढं सोडून द्यायचं. इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं. चल करा बरं वाढणं. मी माणसाईले सांगतो जेवण करायला बसाले करा. चाल काजल आपण पत्राळागी वाढू. चल वाढून देऊ माणसाईले जेवण. संध्या बरं वाटते काय हो तुले आता? व गोळी गी घेतली तर बरं वाटून राहिलं का तुले? का आता बी अंगच गरम आहे का तुझ्यावालं? जेवली गिवली का नाही? हो संध्या? हो जी केवलजी बरं वाटत आहे मला. आशाबाईनं जेवण आणून दिलं होतं. आता बरं वाटत आहे. आता काही नाही ताप कमी झाला. बरं वाटत आहे. ते थोडंसं का नाही दगदग झाली का नाही त्याच्यामुळे झालतं. बाकी काही नाही आता बरं वाटत आहे. नसल लागत बरं तर सांग मला. लपून नको ठेवू. इथं जाऊ आपण दवाखान्यात लागेल. इथचे डॉक्टर चांगले आहे तसे. नाही नाही केवलजी बरं आहे ना आता मला. बरं आहे. हे काय दिसत नाही का तुम्हाला? बसून आहो मी किती वेळची इथं यायच्या सोबत. आता हे वाली यायची हाशी मजाक चालू आहे तर बसलो इथं आपल्या काजलजी सोबत. तर चांगली आहे ना तब्येत. काही दवाखान्यात जायची गरज नाही आहे. मामी तुम्हाला बरं आहे तर मग चला आपण इथचं गार्डन दाखवतो तुम्हाला. संध्याकाळी 4-5 वाजता जाऊ आपण सगळेजण. तुम्ही काही नेहमी थोडी येणार आहे. आता उद्या तर सकाळी चालले ना तुम्ही तर चला म्हटलं 4 वाजता जाऊ आपण. 5 वाजता 5 वाजता खुलते ते. तर इथं मार्केट गिरकेट दाखवतो तुम्हाला यवतमाळचं. तर चालतं का? हो इथं मार्केट गिरकेट पाहिलं नाही पण हे तुमच्या काकाले खर्च लागल ना. मार्केट फिरायला गेलो तर त्याला विचारा काय म्हणते काय नाही. तर मी आले तयार आहे बा. आणि काजल ताईले विचारा दोघा बहीण भाऊले. बहिणी मी येतो माय सोडून द्या. दादाला विचारा काय म्हणते काय नाही. दादा तर मी तर माया नवऱ्याला एक फोन केला आणि त्याला म्हटलं का 5-6 हजार टाका तर टाकते माया नवरा. असं काही नाही. माय पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही पाहा दादा काय म्हणते तर. आता मार्केटमध्ये जायचं म्हटल्यावर काही घेऊशा वाटते काही वाटते नवीन नवीन दिसल्यावर. आता केवलजी काय म्हणते ना काय नाही. हो जी केवलजी जायचं का गार्डन मध्ये मार्केट मध्ये जायचं? अय रजत तू मामीलेच विचारून राहिला. आम्हाला दोघीले तर विचारूनही नाही राहिला. नाही तेव्हा सोने सोने आणि बुले बुले आणि आता तर बस मामीलेच विचारून राहिला ना. काजल मावशीले विचारून राहिला तू. आम्हाला तर म्हणतही नाही आहे ये म्हणून. भुले सर्वेलेच म्हणलं मी. आता बाकीचे येईन तर तू नाही येशील का? सोनी नाही येईन का? चाल ना सर्वेच चाल ना. आणि मामी येणार आहे दोन्ही पण. आपल्या करुणा मामी आशा मामी काही बी येणार आहे. तुम्ही सांगा पहिले तुमचं वालं. हे मामीले विचार लागल ना संध्या मामीले. काय म्हणता मग केवलजी जायचं का? आता हे रजत म्हणते एवढ्या अंगवणीनं सारेच चालले म्हणते तर मग चालता का? चाल ना मग. तुझी इच्छा आहे ना. आता बार कोण येते इथं? डायरेक्ट रजतच्या लग्नालेच येऊ. आता रजतच्या लग्नाली पोरगी पाहिली पण पोरगी आता ते नाही. चाल 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 मार्केटमध्ये चाल. जायचं ना तुझे पण जास्त खर्च नको करू. कमी बजेटात पाहिजे. इथं काय इथं मार्केट गिरकेट चांगलं आहे इथं यवतमाळचं तसं म्हणा. पण महागाईचं आहे इथं तर त्याच्यामुळे थोडंसं बजेटमध्ये पाहिजे गोष्टी. चल ना जाऊ ना संध्याकाळी जायचं ना. ठरलं तर मग सर्वेच्या सर्वेत जाऊ आपण. हो सनी चालतं तू? वा येते सोनी येते ना. आशाबाई येते. येत नाही तर काय. बरं ललिता राऊत लतिका पाटील
इंदुबाई जेजुकर, रंजना इंगळे यांना माझ्याकडून म्हणजे थँक्यू. त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांना चारही जणीला खूप 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 थँक्यू हा माझी मेंबरशिप घेतल्याबद्दल. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला आणि मेंबरशिप घेण्याचा प्रयत्न करा. जास्त मेंबरशिप नाही झाले पण झाले थोडेफार, म्हणजे 22-23 होऊन राहिले. आता लवकरात लवकर प्रयत्न करा मेंबरशिप घ्यायचा आणि मला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून माझा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. मी माझ्या गावाकडे गेली पाहिजे. मला वाटलं होईल लवकर पण जमत नाही आहे, पण तरी पण ट्राय करते मी. तर लवकरात लवकर झाला पाहिजे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला. होत आहे धीरे धीरे होऊन राहिले, घेऊन राहिले, असं काही नाही. तर चला मग ठीक आहे, बाय. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि राणीचे, निर्मलाबाईचे व्हिडिओ बघण्यासाठी मेंबरशिप घ्या. एपिसोड चांगले चालू आहे त्यांचेवाले. आणि चंदाबाईची सिरियस आहे थोडी तब्येत, तुम्ही सांगा करता, तर त्यांचं थोडं सिरियस टाईप आहे तब्येत चंदाबाईची. आणि राणीचं तर आहेच, राणी अजून जागेवर आलेली नाही, तिच्यावर जास्त आलं बर्डन तेव्हा समजून तिला. बरं बघा, मी सांगितल्यानं काही तुमच्या लक्षात येणार नाही, तुम्हाला एपिसोड पाहावं लागेल, त्याच्यानंतरच लक्षात येईन ते. तर त्याच्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यावं लागेल. इच्छा असेल तर घ्या आणि बघा काय करायचं तर, आणि सपोर्ट करा. ठीक आहे, बाय. आणि पुन्हा एकदा चौघींचं पण थँक्यू. आणि कॅप्टन विकी, हाय, तुला पण थँक्यू. मुलगा आहे मुलगी आहे मला माहित नाही, पण कॅप्टन विकी नाव अलग आहे, छान आहे पण. आणि तुला मेंबरशिप साठी थँक्यू सो मच. ठीक आहे, बाय. कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि कमेंट्स करा. आणि जमेल तोपर्यंत नक्की मेंबरशिप घ्या.